नमस्कार शेतकरी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. सर्व शेतकरी बांधवांना एक छोटीशी विनंती आहे. बाजूला दिसणाऱ्या बटनावर क्लिक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करा. यामुळे तुम्हाला शेती संबंधित प्रत्येक अपडेट सर्वप्रथम मिळेल. चला तर मग आजचा महत्त्वाचा व्हिडिओ सुरू करूया. सध्या शेतकऱ्यांमध्ये एकच चर्चा होत आहे. PM किसान योजनेचा 21वा हप्ता नुकताच खात्यात जमा झाला. पण आता प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार. कारण आचारसंहिता लागू असल्यामुळे बराच गोंधळ निर्माण झाला आहे. अनेक शेतकऱ्यांना अजूनही शंका आहे की 8वा हप्ता नेमका कधी जमा होईल, कोणती तारीख असणार आणि या हप्त्यासाठी आपल्याला काही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे का. त्याचबरोबर PM किसानचा हप्ता जवळपास 2-2.5 लाख शेतकऱ्यांना मिळालाच नाही. त्यामुळे नमो शेतकरीचा हप्ता मिळेल का ही भीतीही अनेकांना वाटते आहे. तर मित्रांनो, याच सर्व बाबींवर आज आपण स्पष्ट चर्चा करूया. तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते PM किसानचा 21वा हप्ता वितरित झाला. जवळपास 9 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांना 18,000 कोटी रुपयांचं वितरण झालं. महाराष्ट्रातील सुमारे 93 लाख शेतकऱ्यांना 2,000 रुपयांचा हप्ता मिळाला. आता मुख्य प्रश्न येतो, तो नमो शेतकरीच्या 8व्या हप्त्याचा. सध्या विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्यामुळे हप्ता रोखला गेला आहे. या निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला लागेल. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यामुळे सरकारकडून असा अंदाज वर्तवला जात आहे की या स्थानिक निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी नमो शेतकरीचा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल. सरकारचं स्पष्ट गणित असं आहे की निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना हप्ता दिला तर त्याचा फायदा सरकारला मिळू शकतो. म्हणून मोठ्या प्रमाणावर अशी शक्यता आहे की 3 डिसेंबर नंतर म्हणजे 5 ते 6 डिसेंबर दरम्यान हप्ता जमा होईल. म्हणजे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा हप्ता मिळण्याची सर्वात जास्त शक्यता आहे. सरकार याबाबत अत्यंत रणनीतीने काम करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात हा हप्ता वेळेआधी पोहोचण्याची शक्यता जवळपास निश्चित आहे. यासोबतच तुमच्याकडे जमीन दाखला, आधार सीडिंग, eKYC आणि फार्मर ID पूर्ण असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हे सर्व अपडेट असेल तर तुमचा हप्ता निश्चितच जमा होईल. सरकारनं सांगितलेलं आहे की PM किसानच्या 21व्या हप्त्यासाठी जवळपास 2-2.5 लाख शेतकरी अपात्र ठरले आहेत. यामागचं मुख्य कारण म्हणजे एका कुटुंबातील दोघेही म्हणजे पती-पत्नी लाभ घेत होते. आता नवीन नियमानुसार एका कुटुंबामध्ये फक्त एकालाच लाभ मिळणार आहे. म्हणून अशा कुटुंबांमधील एक व्यक्ती पात्र ठरते आणि दुसऱ्याला अपात्र केलं जात आहे. त्यामुळे सध्या बरीच नावं यादीतून वगळली गेली आहेत. त्याचा 8वा हप्ता वेळेवर मिळेल अशी अपेक्षा आहे. कारण या निवडणुकांचा निकाल लागल्यावर GR काढला जाईल आणि त्यानंतर लगेच हप्ता वितरित होईल. आचारसंहितेदरम्यान GR काढता येत नाही. त्यामुळे निकालानंतरची काही दिवसांची वाट पाहणं आवश्यक आहे. कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे की सध्या सुरू असलेल्या एकूण निधी वितरणाला अडथळा येणार नाही. अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांसाठी जे निधी मंजूर झाले आहेत ते देखील वेळेवर वितरित होतील. सरतेशेवटी इतकंच सांगतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेपूर्वी नमो शेतकरीचा 8वा हप्ता तुमच्या खात्यात जमा होण्याची शक्यता जवळपास निश्चित आहे. सरकारला याचा निवडणुकीत फायदा होईल. त्यामुळे ते वितरण लांबवणार नाहीत. तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. या माहितीसोबत मी येथेच थांबतो. पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.